राज ठाकरेंनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय. उदय सामंत. महाराष्ट्राच्या राजकारणात 3 वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर महायुती सत्तेत आली. त्यानंतर अलीकडे झालेल्या निवडणुकीत महायुतीला एक हाती मोठं यश मिळालं. आता पुढील काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही, असं राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं. आणि त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली. यावर आता महायुतीतील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विषयावर भाष्य केलंय. राजसाहेबांचा स्वभाव पाहता कोणाच्या तरी अटी मान्य करून ते काही करतील असं मला वाटत नाही, असं मोठं विधान उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना केलं आहे. राजसाहेब स्वतःच्या विचारांवर ठाम असतात. कोणाच्या तरी अटी मान्य करून तुम्ही हे करा मग मी हे करतो असं राजसाहेबांचा स्वभाव नाही, असं मंत्री सामंत म्हणाले. मी राजसाहेबांची मुलाखत पाहिली, त्यात त्यांनी कुठे असा प्रस्ताव दिला असं वाटत नाही, परंतु त्यावर उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद मिळाला असं तुम्ही म्हणताय. पण ती घातलेली एक अट आहे आणि राजसाहेबांचा राजकीय स्वभाव पाहता, त्यांच्या कामाची स्टाईल बघता कोणाच्या तरी अटींच्या अधीन राहून राजसाहेब काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही, असं सामंत यांनी म्हटलं आहे. राजसाहेबांचा स्वतंत्र असा विचार आहे आणि ते त्या स्वतंत्र विचारांवर ठाम असतात. त्यामुळे राजसाहेबांना कोणीतरी सांगितलं ही माझी अट मान्य करा, माझ्याकडे या, तर याचा विचार राजसाहेब करतील असं मला वाटत नाही, असं माझं वैयक्तिक मत असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे. त्यांनी कोणाला हात पुढे करावा, त्यांनी कोणाबरोबर युती करावी, त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढे जावं, हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यावर मी बोलणं अजिबात योग्य नाही. आम्ही शिवसेना म्हणून काम करतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत. त्याच्यामुळे राजसाहेबांनी काय करावं हा त्यांच्या वैयक्तिक पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे. अलीकडे तुमच्या पक्षाची पण त्यांची काही या संदर्भात चर्चा झाली का तुमच्याशी एकत्र येण्यासंदर्भात? आता पुढच्या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला काही कळलं असेल तर मला माहीत नाही, परंतु 4 दिवसापूर्वी मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर राजसाहेबांची भेट घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये ती काय भेट होती, स्नेहभोजन कसं झालं, वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर चर्चा कशी झाली, त्यांच्या कार्यप्रणालीवर चर्चा कशी झाली, हे सविस्तर स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलं आणि मी देखील सांगितलं. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आमच्या दोघांमधील भांडणं ही किरकोळ विषय असल्याचं राज ठाकरे म्हणतात, म्हणजे उद्धव आणि राज यांच्यामध्ये. मी तेच सांगितलं की राजसाहेबांच्या मुलाखतीमध्ये राजसाहेब असं का म्हणाले हे राजसाहेबच सांगू शकतात ना, उदय सामंत कसं काय सांगू शकतात. त्याच्यामुळं माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, या संदर्भात राजसाहेबांची वेळ घ्यावी आणि त्यांची मुलाखत घ्यावी. तर उद्धव ठाकरे साहेब असं म्हणालेले आहेत की दिल्लीवाल्यांच्या रागातूनच आमचं सरकार पाडलं गेलं. दिल्लीवाल्यांच्या रागातनं सरकार पाडण्यापेक्षा जे AIच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेबांचं भाषण दाखवलं गेलं, त्याच्यातलं एक भाग बाळासाहेबांच्या भाषणातून दाखवला गेला नाही, तो आपल्या सगळ्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या दृष्टीच्या सगळ्या शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा आहे. तो भाग म्हणजे बाळासाहेब असं म्हणाले होते की ज्यावेळी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल, काँग्रेसबरोबर विचार करण्याची वेळ येईल, काँग्रेसबरोबर युती करण्याची वेळ येईल, त्यावेळी मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करावं लागलं तरी बंद करेन, पण काँग्रेसबरोबर जाणार नाही. हे वाक्य काही लोक विसरलेले आहेत आणि ही सगळी मंडळी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली. 2-2.5 वर्ष आम्ही सगळे सांगत होतो की आपण नॅशनल अलायन्समध्ये आलं पाहिजे, ते आली नाहीत आणि म्हणून दिल्लीच्या नेतृत्वाच्या बरोबर आम्ही काम करतो, ठीक आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचा स्वतंत्र विचार आहे, आम्हाला सगळ्यांना स्वतंत्र विचार आहे. त्याच्यामुळे नॅचरल अलायन्स करण्याच्या दृष्टीनं आणि शिवसेना भाजप एकत्र येण्याच्या दृष्टीनं आम्ही ती मुवमेंट केलेली होती आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.